हाच तो बाळमामांच्या जुन्या घराचा दरवाजा आणि हीच आहे ती पवित्र जागा जिथे एका महान संतांचा जन्म झाला। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 19 ऑफ 30 डेज चॅलेंज। आणि आज आपण आलो आहोत एका पवित्र भूमीवर। बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यामध्ये आहे हे अक्कोळगाव। 3 ऑक्टोबर 1892 साली ह्याच पवित्र जागेवर मामांचा जन्म झाला आणि त्याच्याच बाजूला एका सापाची पूजा केली जाते। तर काय आहे याच्या मागचं कारण आणि कशासाठी पूजा केली जाते हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ह्याच्या मागे छोटीशी कहाणी आहे, चला बघूया। मामा मेंढ्या राखण्यासाठी सौंदत्तीला गेले होते। मामांचा प्रवास संपून येताना त्यांच्या मागून एक साप आला। तो साप दुसरं कोणीही नसून साक्षात जगतजननी देवी यल्लम्मा म्हणजेच सौंदत्तीची रेणुका देवी स्वतः सापाच्या रूपात सौंदत्तीहून अक्कोळपर्यंत मामांची पाठ राखीन म्हणून रक्षा करत होती आणि त्या सापाला मामांनी आपल्या घरात ठेवले। एके दिवशी मामा मेंढ्या राखण्यासाठी घराबाहेर जाणार होते, तेव्हा मामांनी त्यांच्या बहिणीला म्हणजेच गंगूबाईला असे सांगितले की 3 दिवस शब्द न वापरता फक्त मनाने सेवा कर। दररोज सापाला शेळीचं दूध ठेव। आणि मामा हमीदवाडच्या कारखान्यावर मेंढ्या राखण्यासाठी गेले। हे फक्त मामांना आणि गंगूबाईला तेवढंच माहित होतं। पहिले 2 दिवस सगळं व्यवस्थित झालं, पण तिसऱ्या दिवशी एक चूक झाली। गंगूबाई एका आजीसोबत बोलल्या आणि सापाला दूध पाजवायला गेल्या। तेव्हा सापाला आला राग, तो फुसकारला आणि हल्ला करू लागला। ही गोष्ट गंगूबाईने त्यांच्या भावांना म्हणजे भीमा आणि भैरूंना सांगितली आणि ते सापाला काठीने मारू लागले। जसं सापाला मारे तसे मामांच्या पाठीवर वळ उठवू लागले। मामा भयंकर क्रोधावले आणि ह्याच क्रोधात मामाने त्यांना श्राप दिला, ज्यांनी त्या सापाचा जीव घेतला दिवस मावळूपर्यंत त्याचाही जीव जाईल आणि अक्कोळ सोडून आदमापुराला गेले। आता याच्या पुढची कहाणी नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। चला, जय बाळमामा।